हम्म. नमस्कार मित्रांनो, खाने का खिलाडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे हॉटेल स्टाईल चिकन भुना मसाला. चला तर बघूया. तर मित्रांनो, मॅरिनेशनसाठी आपण कांदे ब्राऊन करून घेणार आहे. त्यासाठी चाललं आपलं तेल 1 ते 1.5 चम्मच. त्याच्यामध्ये चालले कांदे ब्राऊन करण्यासाठी. कांदा चांगला ब्राऊन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर याला आपण मॅरिनेशनमध्ये टाकू. कांदा भाजेपर्यंत आपण आपल्या इकडे मॅरिनेशन तयार करून घेऊ. आपलं मित्रांनो, अर्धा किलो चिकन. याच्यामध्ये चालला अद्रक लसूण पेस्ट. त्यात चाललं आपलं 2 ते 3 चम्मच आपण दही घेणार आहे. त्याच्यामध्ये जाणार आहे थोडे मसाले. 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मसाला, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच नमक. याच्यामध्ये जाणार आहे 1 निंबूचा रस. याच्यामध्ये आपले क्रिस्पी झालेले कांदे टाकून आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊ. अर्ध्या घंट्यासाठी आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवू शकता. तुम्हाला जास्त वेळ असेल तर 1 घंट्यासाठी पण ठेवू शकता तुम्ही. तर आता आपण याला अर्ध्या घंट्यासाठी झाकून ठेवून देऊ. तर इथं मित्रांनो, आपलं जे कांदे काढलेले ते तेल होतं, त्यातच आपण टाकले आपण कांदे, थोड्या हिरव्या मिरच्या, ब्राऊन होईपर्यंत आपण याला भाजून घेऊ. कांदे थोडे लाल झाले. आता याच्यामध्ये आपण टाकून देऊ आपल्याकडे टमाटर कापून ठेवला आहे आपण एक. आता हे भाजून घ्या चांगलं. तर इथं आपले टमाटर आणि कांदे चांगले भाजून झाले आहे. आपण खडा मसाला हा भाजून आणि बारीक करून घेतला, हा त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचा. थोडा 1 मिनिट भाजल्यानंतर आपलं मॅरिनेट झालेलं चिकन याच्यामध्ये टाकण्यासाठी रेडी होऊन जाईल. तर याच्यामध्ये आपलं आता हे मॅरिनेट झालेलं चिकन याच्यात आपण ॲड करू. आणि चिकन याच्यामध्ये चांगलं ॲड करून याची चांगली भुनाई करून घ्यायची. तर याच्यामध्ये हे मॅरिनेट झालं चिकन आपल्याला चांगलं भुनून घ्यायचं पूर्ण तेलात. जबरदस्त असा स्मेल सुरू आहे. 5 मिनिटासाठी आता इथे आपण झाकून ठेवून देऊ. तर मित्रांनो, आता 5 मिनिटानंतर पाहू आपण आता काय स्टेटस आहे. चिकन कुठपर्यंत आपल्याला आलं. लाल भडक. पाय बाई, चिकन झालं लाल भडक. मसाला लागू राहिला का रे बुडी? नाही लागला. पाहू शकता चिकन भुना यायलाच म्हणते. हे फक्त काय भुना लागते फक्त चिकनमध्ये तेलात मसाला. जबरदस्त असं महक येऊ राहिली आपल्याला याची. महक येऊ राहिली मसाल्याची महक. तो मॅरिनेशन केलेलं. नंतर मित्रांनो, त्यानंतर ॲड करू आपण याच्यामध्ये सांबार आणि कढीपत्ता. आता हे मिक्स करून देऊ. हा रेडी आपला चिकन भुना मसाला. तर मित्रांनो, तयार आहे आपलं चिकन भुना. पाहू शकता तुम्ही. आता हे सर्विंगसाठी रेडी आहे. रेडी आहे मित्रांनो आपलं चिकन भुना मसाला. क्या बात आहे यार, क्या बात आहे. चिकन भुना मसाला हे पाहू शकता तुम्ही. जबरदस्त जबरदस्त असा स्मेल येऊन राहिला याचा. याचे मसाले पहा. तर आता आपण हे चिकन भुना मसाला प्लेटमध्ये घेऊ. क्या बात आहे. या विषय पहा काय आहे, काय विषय आहे यार. जबरदस्त विषय आहे चिकन भुना मसाला. मित्रांनो, हे ढाबामध्ये रेस्टॉरंटमध्ये भेटून जातं तुम्हाला, पण घरी सहसा लोक बनवत नाही. आज आपण चिकन भुना मसाला रेसिपी घरी बनवली. पहा विषय पहा पहिले तुम्ही. आता मसाला पहा आणि याचा जो रोगन आला ना, एक ग्रेव्ही पहा तुम्ही. क्या बात आहे.
पाहिलेच असा वाटू राहिला मित्रांनो हा चिकन भुना मसाला. आणि हे जे भुन्याचा जो युराला ना स्मेल एकदम जबरदस्त युराला. आपण जी ग्रेव्ही टेस्ट करून पाहू कशी वाटते. तर पहिले ह्या जो मसाला आहे हा मसाला टेस्ट करून पाहू पहिले आपण, कारण की हा पूर्ण चिकनमध्ये भुनला आहे. आणि ह्या भुनलेला मसाला इकडं हा 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 मसाला बाई हे लय म्हणते मसाला. चिकन भुन्यामागचा मसाला असा लागू राहिला तर अजून पीसवर आपण यायचो. बढिया 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 एकदम हाय बढिया. आला पीस. पीस पाहू आपण. पीसला डीप केला आपण मसाल्यामध्ये. गरमागरम आहे, हात जळून राहिले पूर्ण. आह आजची डिश आहे बघ. खरोखर धमाका झाला आज तर. विचार नव्हता केला एवढी जबरदस्त झाली डिश. चिकन भुना मसाला. खरंच त्याचा जो मसाला आहे मसाला आज दिमाग खराब करून झाला. सगळे मॅरिनेशन, दहीवाला मॅरिनेशन, निंबूचा फ्लेवर, मसाल्याचा फ्लेवर, भाजलेल्या कांद्याचा फ्लेवर मॅच नाही करू शकत. एक घास म्हणून चिकन भुना मसाला. हे बा रोगन आहे जबरदस्त आलं आहे त्याचा फ्लेवर. वा वा वा. चिकन 65 जी आपली रेसिपी होती ना मित्रांनो, त्या रेसिपीला बीट करून टाकला. चिकन मसाल्यानं चिकन 65ला बीट करून टाकलं. पाहिली नसेल तर आपली मागची रेसिपी पहा तुम्ही चिकन 65 वाली. चिकनचे पीस मॅरिनेशन झाले आणि ते भुनले तर जबरदस्त गेलेच गेले. त्याचा टेस्ट येऊनच राहिला आहे. पण हा जो मसाला आहे ना हा एक अलग लेवलचा पॉवर मसाला. तहलका करून राहिला तहलका. अजून एक बाईट घेऊन दाखवतो तुम्हाला. हे पहा तुम्ही एक वेळा हे पाहू शकता. याचं जबरदस्त तेल आणि हा मसाला चिकन 65 बीट करून हे जी डिश समोर निघून राहिली ना, हाय 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 हाय. मॅरिनेशनचा जो पॉवर आहे की नाही मित्रांनो, आपण कोणती चिकन आणतो, मटन आणतो, त्याला मॅरिनेट करतो. हा ज्या डिशमध्ये ना दिसून राहिला आपण चिकन भुना मसाल्यामध्ये आपण जे तेलामध्ये भुनलं, मसाल्यामध्ये भुनलं आणि त्यानंतर तो प्रत्येक फ्लेवर त्या पीसला जाऊन जमला म्हणून तो आपल्या जिभेला जाणून राहिला. तर मित्रांनो आता आपण या चिकन भुना मसाला आपला आपण पोळीसोबत ट्राय करून पाहू. या हे घेतला आपण निंबू, थोडं आपण सलादवर पण टाकून घेऊ. ह्याला आपली पोळी, याच्यासोबत एक मसाला, ह्याला चिकन भुना मसाला. जबरदस्त मसाल्याचाच बाई फ्लेवर आहे. चिकनचा तर फ्लेवर आहेच पण मसाला अनबिटेबल आहे. पोळीसोबत तर द्या खरंच विशेष नाही. खतरनाक फ्लेवर वेळा आणि जुबानची बल्ले झाली. इथं झाली आपल्या जुबानची बल्ले एक नंबर. याकडून पोळीसोबतचा बाईट आपण चिकन सोबत ट्राय करू. आपली पोळी आली, ह्याला आपला चिकन लेग पीसचा पीस टाकू त्याच्यामध्ये. चिकन लेग पीसचा पीस घेतला. इस पे अपना सलाद, याला आपला टमाटर, काकडी, याच्यावर घेऊन मसाला, ह्याला आपला चिकन भुना मसाल्याचा बाईट जबरदस्त.
धमाका. बढिया. खाऊन पहा, ट्राय करून पहा. जो आपण मसाला टाकला ना भाजून नंतर, काळा मसाला भाजून टाकला, त्याचा फ्लेवर लय बढिया वेगळा. मॅच नाही यायचा. आपली बेस्ट डिश होती आता म्हणतो चिकन 65. त्याला बीट करून चिकन मसाला भुना सध्या ते एक नंबरवर आहे. पुढचं माहित नाही आपल्याला. जबरदस्त मजा येऊ राहिला यार. आता हात झालं पोळीसोबत. इटालियन राईस आणि राईस सोबत कोणती गोष्ट केल्यावर तुम्हाला माहित आहे चिकनचा आणि राईसचा कॉम्बिनेशन तो कोणाच्या बापाला आवडत नाही. चिकन आणि राईस. आता चिकन आणि राईस याच्यावर गेला हा चिकनचा बुना मसाला. जबरदस्त, खरंच जबरदस्त आहे यार. मसाला हे घेतला चिकनचा पीस. त्यातला आपला बाईट. हा हा, या काय कॉम्बिनेशन नाही बनवणाऱ्याने बनवलं. निंबू टाका, मसाले टाका, दही टाका. छोट्या माणसाने लावली आहे ह्या डिशचा शो माझ्यासारख्या. खरंच एक एक घास गुरायला, प्रत्येक घास वेगळा लागू राहिला, प्रत्येक घासले एक बीट येऊन राहिला, प्रत्येक घासले एक टेस्ट येऊ राहिला. अजून एक आपण राईसवाला चेक करून पाहू. बाईट खाऊ एक राईसवाला. एक पण चिकन खाऊन पाहू आपण गुन्हावाला. याला चिकन गुन्ह्याचा पीस बढिया यार. आता होणार आहे मित्रांनो आपल्या राईस सोबत धमाका. या तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे आला जबरदस्त. त्याच्यात आला हे आपला सलाद चालला आणि याच्यावर चालला हे पहा चिकन. बघा शिजलं आपलं, जबरदस्त चिकन शिजलं. याला चिकनचा पीस शिजलेला, त्याच्यातलं रोगन. ये बन रहा भाई अपना बाइट. धमाका धमाका. बढ़िया बढ़िया डिश आहे. ट्राय करून पहा, खाऊन पहा, घरी ट्राय करून पहा मित्रांनो. एकदम सोपी रेसिपी आहे आणि बनवून किती बढिया राहिली पाहिजे तुम्ही. बनवून एवढी बढिया राहिली का आपण बाहेर जाऊन खाऊ कधी नाही कधी माहित नाही, पण हे जे रेसिपी आपण घरी बनवू शकतो, जबरदस्त आपली पार्टी करू शकतो. पार्टीवाली डिश आहे भाई हे. दोन मित्र मिळून या, पार्टी बनवा, फॅमिलीसोबत बनवा, एकटे असेल तर एकटे बनवा, एकदम बढिया डिश आहे. तर हे पहा मित्रांनो, हे आला आपला चिकन मसाला. आणि चिकन मसाला खाऊन नाही तुम्ही कमेंटमध्ये येऊन मला थँक्यू म्हटलं तर मग तुम्ही विचार करता. कारण की तुम्ही या एक वेळा ट्राय करा आणि हे खाऊन पहा. अनबिटेबल डिश आहे मित्रांनो, धमाकेदार डिश आहे. खाऊन पहा, खरंच जबरदस्त वाटेल तुम्हाला. आणि चिकन मसाला जो आहे चिकन 65 सारखाच बेस झाला आहे. अशाच रेसिपीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, पाहत राहा. आणि तुम्ही मला सांगा कोणती डिश याच्यानंतर मी बनवू, मला रेकमेंड करा. मी ते नेक्स्ट टाइम तुम्हाला बनवून दाखवतो. चिकन मसाला, बुना मसाला मिक्स करून एन्जॉय.